नमस्कार मंडळी, जय सेवालाल. मी सरस्वती आणि तुम्ही पाहत आहात हेरिटेज वाइब्स इंडिया, भारताच्या संस्कृतीचा सुंदर प्रवास. आजचा व्हिडिओ खूप खास आहे कारण आज आमच्या घरातील छोट्या लाडक्या मुलीचा नामकरण सोहळा आहे. चला तर मग हा सुंदर क्षण पाहूया आणि सोबतच 5 वारे मांडव उतारण्याचा अंमलचा कार्यक्रम आहे. मित्रांनो, आपल्या आयुष्यातील छोट्या छोट्या आनंदाचे क्षण खूप खास असतात. ते क्षण जपण्यासाठी आणि तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी मी हे व्हिडिओ बनवलेला आहे. तुमचा छोटासा सपोर्ट मला खूप मोठा प्रेरणा देते. त्यामुळे माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात हे कमेंटमध्ये नक्की सांगा. मित्रांनो, माझा हा नवीन यूट्यूब चॅनल आहे हेरिटेज वाइब्स इंडिया. आपल्या नांदेडची आणि भारताची सुंदर संस्कृती, परंपरा आणि सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा छोटासा प्रयत्न आहे. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील आणि मला पुढे जाताना पाहायचे असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करून मला सपोर्ट करा. तुमचा छोटासा सपोर्ट मला खूप पुढे जाण्याची प्रेरणा देईल. मित्रांनो, आमच्या घरी काही दिवसापूर्वी लग्नाचा शुभ सोहळा झालेला होता. आपल्या परंपरेनुसार लग्नानंतर 5 दिवसांनंतर मांडव काढण्याची पद्धत. नवरी नवरदेव येऊन मांडव काढून गेले आहेत. आता आपण मांडवाचा अंबिल करत आहोत. यासाठी 5 सुवासिनी बोलावून पहिले भाऊलाची पूजा करून नंतर मंडपाची पूजा करून ही विधी सर्वांना अंबिल देत असतात. आई सांगत आहे तर ताई केले, त्यानंतर मी करत आहे. हे आमची आई आहेत, ते आम्हाला सांगत आहेत कशा प्रकारे काय करायचं. हे बघा, अशी ही विधी असते जिथे की भाऊल्याला हळद कुंकू लावायचे, 5 दिवे लावायचे, 5 सुवासिनीला बोलून त्याची पूजा करायची. हे बघा, आमच्या वहिनी पण करत आहेत. अशा प्रकारे ही पूजा असते. ह्या ताई, ह्या 2, 3, 4 हे 5 आम्ही 5 जणी ही पूजा करत आहोत. सोबतच लहान मुलं पण आलेले आहेत. हे ताई पण तशीच सेम पूजा करत आहेत. बाहुल्याला दिवा लावून, हळद कुंकू लावून, अगरबत्ती लावून नैवेद्य दाखवायचं. तसेच मांडवाला पण दाखवायचं. ही अशी पूजा चालली आहे. हे आमचे काकू, ते पण करत आहेत. हे आम्ही सर्व आता भाऊल्याची पूजा केली, आता मांडवाची पूजा करत आहेत. सगळ्या 5 जणी अशाच प्रकारे पूजा करायची असते. सोबतच पाण्याचा पण शितोडा द्यायचा असते. त्यानंतर आम्ही 5 जणी आता पूजा केलं. आता आई सर्वांना अंबिल देत आहे. अंबिल देण्याची तयारी करत आहेत. हे बघा, त्या अशा प्रकारे हे मी अंबिल टाकत आहे सगळ्यांना देण्यासाठी. अशी वाट्यामध्ये अंबिल टाकून सगळ्यांना द्यायचं. याला म्हणतात मांडवाचा अंबिल. आता मी हे सगळ्यांना वाटत आहे. ह्या आमच्या ताई, वहिनी आहेत, पण ह्या काकू आहेत, भैया, ही आमची लाडकी माऊली, दीदी. इथे पण छोटी बच्ची पार्टी आहे, त्यांना पण देत आहे. हे आता हे सगळे आंबील पीत आहेत. मांडवाचा आंबील. हे आमची वहिनी, हे आमचे काकू, ते आम्ही सगळेजण बसून आता मांडवाचा आंबील पीत आहोत. हे आहे मांडव. हे बघा, दुरून सगळे असे बसलोत आम्ही टेरेसवर येऊन. ही पूजा अशा प्रकारे पूजा केली. आता ही पूजा संपन्न झाली. आता घरी येऊन
सगळ्यांना जेवण दिलो. हे वरण, आंबील, भात, शिरा, भाजी, घुगऱ्या बनवले होते. ही आमची माऊली काय करत आहे ते बघा. हे आता इथे आपली छोटीशी क्यूटशी सारा, हे बघा. हिची सोबतच तिचा पण नामकरणाचा पण कार्यक्रम आहे आज. मग तिच्या मम्मीला कपडे देत आहोत, तिची ओटी भरत आहोत, भाभी ओटी भरत आहेत. ही आमची दिदी छोटीशी लक्ष्मी, ही माऊलीची बहीण आहे. आता तिला नवीन कपडे घालत आहोत. हे बघा, तिला नवीन कपडे घालत आहोत. ती गाढ झोपीत आहे ती. वहिनी तिला कपडे घालत आहे, टोपी घातली. हे बघा, घातले कपडे. दिदी उठली. गोड आहे बघा, क्यूट गर्ल आहे ना. हिचा नामकरण आहे आज, तिचं नाव ठेवण्याचा कार्यक्रम आहे. दोन्ही कार्यक्रम एकत्र आहे ना. भारताच्या संस्कृतीचा सुंदर प्रवास. मित्रांनो, तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सोबतच मला सांगत चला काही चुकत असेल तर. हे आता हे 5 पानं 5 जणी उचलायचे आणि नाव घ्यायचे. उखाणे घ्यायचे. हे वहिनी घेत आहेत, वहिनी उखाणा घेत आहे. घेतले. वहिनी उखाणा घेतले. आता माऊली रडत आहे, सतवत आहे आईला. बघा, या वहिनी उखाणा घेतल्यानंतर आता दुसऱ्या ताई, ह्या ताई उखाणे घेत आहेत. आता आम्ही सगळे 5 जण उखाणे घेतलो, पानाचा विडा उचलला. आता लक्ष्मीला पाळण्यात घालायची वेळ आहे. तिचे नाव ठेवायचं आहे. तिची आत्या तिचं नाव ठेवणार आहे. आता हे बघा, पाळण्यात घालताना काय बोलतात, जसं की राम द्या, लक्ष्मण द्या, सीतेसारखी सुशील मुलगी घ्या, आमच्या बाळाला दीर्घ आयुष्य द्या, आई वडिलांचे नाव उज्ज्वल करा. काही ठिकाणी असे पण म्हटले जाते, राम घ्या, लक्ष्मण द्या, आमच्या बाळाला सुख समृद्धी द्या, घरात आनंदाने भरभराट नांदू द्या. मित्रांनो, आता आपल्या परंपरेनुसार बाळाला पाळण्यात घालताना राम घ्या, लक्ष्मण द्या असे शुभ शब्द बोलले जातात. याचा अर्थ बाळाला देवाचे आशीर्वाद मिळते, बाळ निरोगी आणि सुखी राहावे अशी प्रार्थना केली जाते. आता तिची आत्या तिच्या कानात तिचं नाव ठेवली आणि तिला मारत आहोत वहिनीला. आता दुसऱ्या आत्याची बारी. ह्या आत्या ठेवणार आहेत नाव, तर हिला पण मारायचं पाठीवर. मारा 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 असं. त्या दोन्हीला पण आम्ही मारलो. आता पाळणा हलवायची. आई गाणे बोलत आहेत. आम्हाला तर गाणे वगैरे काही येत नाही. आई बोलत आहेत, आम्ही थोडा बोलण्याचा प्रयत्न करत आहोत आणि गाणं बोलून पाळणा हलवायला सुरू केलो. हे बघा, अनुसया माता कार्तिक पाळण्याला लाविल्या बिलोल्या, मोत्याच्या जालरी जमा कसणाऱ्या, बुळबुळ वाजे सुंदर खेळना, रडू नको बाळा शांत झोप देना, दृष्ट लागली का तुला दत्त बाळा, आल्या गेल्याच्या काढावे नजरा, बाहुली आई काही कळेना. नाव ठेवलं श्रीजय म्हणून. आता ठेवायचं, आता आईला गिजाय ठेवलं. आता ठेवा जाऊ जाऊ श्रीजया सोबत फिरायला बायपासला गाठून जाऊ. पहिल्या दिवशी
पहिला मासोळा गर्भ राणीचा दिवळा तो कृष्ण खावला जुबाळाच्या वेळी दुसऱ्या दिवशी वाजला घंटा साऱ्या नगरीत आनंद मोठा उठा बायांनो सुवडा वाटा जुबाळा झुरे जू दुसऱ्या दिवशी गेली नाणी मधून बोलती राजाची राणी झाला पुत्र गादीला धनी जुबाळा झुरे जू लहान श्रीजाला आजपासून 12 दिवस पूर्ण झाले. ती आता फक्त 12 दिवसाची आहे. हे अशा प्रकारे गाणे बोलत आहेत. सर्व कुटुंबीय आणि नातेवाईकाच्या उपस्थितीत हा सोहळा खूप आनंदात साजरी करत आहोत. हा आनंदाचा क्षण तुमच्यासोबत शेअर करत आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे आशीर्वाद कमेंटमध्ये नक्की द्या, विसरू नका बरं का. पुन्हा भेटूया एका नवीन आणि सुंदर व्हिडिओसह. धन्यवाद. जय श्रीजा नाव ठेवला. नाव ठेवलं नाही साखर